सुरुवात दादा यांचा ईशानशाही नमस्कार, मी राजन लाड दैवारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे एकमेव खारवी समाजाचा गाव असलेल्या तुळसुंदेमध्ये मामदा उत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्त क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज फायनल आहे. मी तुम्हाला फायनल बघायला घेऊन आलो आहे. चला आपण फायनल बघूया. गेल्या 4-5 दिवसापासून या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव सुरू आहे. क्रिकेट स्पर्धांचा थरार सुरू आहे. आता थोड्याच वेळात तुळसुंदे आणि राजापूर यांच्यामध्ये अंतिम सामन्याचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी सर्वांचं स्वागताचा कार्यक्रम सुरू आहे. आणि छातीला लाव माती, ढाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत कर रोखण्याची. हार मानू नकोस. जोवर शत्रू हरणार नाही. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून मान्सून चषक जिंकला नाही. वेलकम टू द ग्रँड फिनाले मान्सून चषक 2026. सुस्वागतम. मिस्टर बाळा कोळंबकर यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लौकिक गाजवलंय. ते हॉटेल वसंत विजयचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पा कोळंबकर अर्थात दिग्विजय कोळंबकर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं सुद्धा स्वागत करूया. त्याचबरोबर आपल्याला इथे ज्यांनी टी शर्ट्स दिलेले आहेत ते अमर हरजकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आपल्याला ही मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल दिसते ज्याच्यावरती राजाचं पण लक्ष असेल आणि ईशानचं पण लक्ष असेल, पण दानिश म्हणतोय मी पण घेऊन जाऊ शकतो, तर त्या सायकलचे स्पॉन्सर आहेत प्रशांत किसन अडुरेकर. यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. धन्यवाद. आणि एकदा जोरदार टाळ्या या विठ्ठल रखमाई क्रीडा मंडळासाठी आणि साठी सुद्धा जोरदार टाळ्या. आपल्याला हा मान्सून चषक वाढवण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे ते ओमकार गोरे टीचर बनवणारे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तसेच आपले जे रील्स बनवले जातात ड्रोनच्या माध्यमातून ते सागर कुवेसकर. कुठे सागर कुवेसकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आज आपल्याकडे जैतापूरवरून पत्रकार राजन लाड सुद्धा आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहोत. आणि आपण नाणेफेकीसाठी दोन्ही पण कर्णधारांना पुढे बोलवत आहोत. नाण्या बाजूला तुळसुंदेची शान ईशान. रोहिदास भाऊ आडुरेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. या अंतिम सामन्याचा प्रारंभ करू. परेड विश्राम. परेड सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे वंदे. ओम नमो पार्वती पतये हर हर. जय शिवाजी, जय भवानी. पिंडली गौरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज के. आणि 5 चेंडू म्हणजे 20 चेंडूंचा सामना राहील. 4 षटक आणि 5 चेंडू असतील. एकदा सामना सुरू
छोटे विकेट मार करेल आपल्या संघासाठी. अल्ला का बंदा दानिश स्ट्राईकला असेल. पाहूया या चेंडूवरती कसा काय केला जातो. आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या नावासाठी इथे मात्र चेंडू घोषित करतायत. स्वतःचे प्रेक्षक इथे मॅच पाहायला आले. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. हुकमे एकटा तो सिंधूचा आपण गाण्यामध्ये पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ईशान गोलंदाजी मार्फत रायटिंग राऊंड विकेटने मारणारे हर्षदसाठी इथे मात्र सन्मान दिलाय. एक कोणती धाव घेतली जाईल का? धाव घेण्याचा प्रयत्न अचूक केला जातोय मात्र नकाऊ देतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत आहे तब्बल 6 धावा. कोणता संघ चॅम्पियन होईल या मान्सून चषक ही ट्रॉफी आपल्या पत्त्यावर घेऊन जाईल. ईशान आडवेकरने फक्त 6 धावातून 1 विकेट प्राप्त केली आहे. सलामी जोडी आली होती प्रथमेश आणि दानिश 5 झाला आणि वनडाऊनची भूमिकेत हर्षद आलाय आणि आता पूर्णपणे टीमने आले निर्णय घेतला होता. प्रथम गोलंदाजी कडबीच उंच द्यावी लागेल. सहयोगला चांगली गोलंदाजी करू लागेल. विकेटने गोलंदाज येतोय. पहिला बॉल या षटकातील पहिला बॉल नो बॉल टाकलाय. पिचच्या बाहेर बॉल टाकल्याची लाईन आहे ऑफ स्टंपच्या त्याच्या बाहेर टाकलाय. नो बॉल. सहयोग पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी आता इथे पहिला चौकार प्रथमेश टाकेल. समोर आहे प्रथमेश. एक चौकटच्या बॅट बदलाय. आत्मविश्वास वाढलाय प्रथमेशचा. टाकण्याचा प्रयत्न कमबॅक केलंय ते. तू शेर तर मी 1.25 शेर हे सांगितलंय. नेक्स्ट बॉल सहयोग बॉल सोडला होतो. भरपूर बाहेर इशारा आहे. 2 चेंडू. आत्मविश्वास ठेवायला. आत्मविश्वास यशाची गुरु किलोमीटर लाईन मध्ये फलंदाज 5 झाला. दानिश 5 झालाय. सलामीरा प्रथमेश. नेक्स्ट बॉल आहे 14 धावा. पुन्हा एकदा यावेळी लेग स्टंपच्या बॉल बाहेर लाईन मध्ये चूक केली आहे. तलवार झाली आहे आणि त्या समोर एक तो कापस सुटलाय. नेक्स्ट बॉल टाकण्यास सज्ज झालाय. सहयोग टाकण्याचा प्रयत्न पिट आहे तिथे. एक्स्ट्रा कव्हरेजच्या मध्ये बॉल फील्ड होतोय. ही स्पेशल आहे अजित निकम सरांची आणि हा वाईट सेशन आहे. सहयोगने खराब गोलंदाजी राहिली आहे. हाफ डॉक्टर या लेनच्या वृष्टीपूर्व टीमची धावसंख्या 1-22. मला काय संघामध्ये इतकी करून घेत नाही. काय मला या टीममध्ये चेंडू होता मात्र एक चोरटी धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते तब्बल 23 धावा. काय गोलंदाजी करली त्यांच्या गंडावरची पुन्हा एकदा इथे मात्र हात फैलवत आहेत. पंख फडफडवत आहेत. येतेच व्हायचा इशारा.
पुन्हा एकदा तासाचा चेंडू वाईट वर्कर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा लागून अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती किती धावा केल्या जात आहेत, केला जातोय प्रहार, मात्र तेवढी ताकद मिळत नाही. त्याच्यामुळे चेंडू राहतोय मैदानावरती. एका डावेने धाव संख्या वाढेल 26. एक चेंडू असेल शेवटचा या षटकातील. बघूया अडचण येते चेंडू इथे काय चेंडू टाकलाय टप्पा म्हणल्यानंतर पाऊस झाला सगळ्यांची. बघूया अडचण येते म्हणतो चेंडू रायकडे मार्गावर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जातोय शिकलेर क्षेत्रामध्ये. तिसऱ्या षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 28. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉल चाललाय नंतर करत बाहेर आला गोलंदाज मार्फत सज्जाला सुतीक्षा 32 धावा स्कोर झाले. राजने पहिला चौका ठोकला, आक्रमण केलं सुरेशवर. टाकण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट केले. सिंगलने धाव संख्या आता झाली आहे 33-33. राजापुरा संघ टाकण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये कळलाय. बॉल चाललाय 37. लास्ट ओव्हर प्रगती पथावर आहे. टाकायचा प्रयत्न मिडऑफचा पेटा होता. ईशानला कोणती संधी नव्हती. चांगला टाक केले होते. बॅक टू बॅक दुसरा चौकाला आहे. हर्षदच्या बॅट मधून टीमची धावसंख्या आता झाली 41. हर्षद म्हणजे आनंद आणि आनंद होतोय राजापुर टीमला. वन टू गोचा इशारा. हा लास्ट बॉल निर्णय घेतून टीम षटकातून चौकार चांगले फिनिशिंग बेस दिले. त्याला 3 चौकार ठोकले. टीमची धावसंख्या आता पोहोचली आहे 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय. हर्षद काय मध्ये येते त्यांच्याकडून आपल्या मंडळासाठी 1000 रुपये शिकायले. एकदा जोरदार डाळून द्यायचे. सुरुवात दादा यांचा ईशान सपनों का अधिकार, असल अधिकार है अपना, तू भोर का पहला तारा है. अप्रतिम फलंदाजी ईशान आडुळेकर यांच्याकडून. यावेळेला मात्र कमबॅक केलाय ऑफसाईडच्या दिशेने. 46चं टार्गेट आहे. दादा टू ईशान पुन्हा एकदा यावेळेला मात्र ब्लॉक होल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ईशान यांच्याकडून उत्तर नव्हतं. धाव काही मिळत नाहीये. संघाची धावसंख्या अजूनही 8. एक चौकार पाहिजे. 1 टू गो. पंचांचा इशारा येतोय. अंधेरा बहुत अब सूरज निकलना चाहिए. ये सूरज निकलने का काम कर रहा है ईशान. पण यावेळेला मात्र वंडीच्या स्वरूपात धावसंख्या 9. दादा इज ऑन फायर. पुन्हा एकदा डावा राजा मांजरेकर राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार. समोर आहे मंथन सॉरी पृथ्वी. समोर आहे पृथ्वी. परों को फुल जमाना उडान कमाई जाते. हिस्ती वेळ आहे पृथ्वीसाठी. इज्जत कमवावी लागेल. कामगिरी धरती आहे त्यामुळे पृथ्वीला ते काम करावं लागेल. जोरदार अपील होते. जोरदार अपील होते. राजापूरकडून जोरदार अपील. अंपायरचं डिसिजन पेंडिंग आहे. ईशान का परतलाय का? ईशान परतलाय पॅव्हेलियन मध्ये. हे काय झालं? अटॅक ऍक्सिडेंट होतो ना ऍक्सिडेंट तसाच ऍक्सिडेंट झालाय. शोहरत के शिखर पर चलने के लिए घुटनों के बल पे भी चढ़ना पड़ता है. ये काम करणार का वर्ल्ड बॅडमिंटन 31 धावांची आवश्यकता. अजूनही 13 बॉल 31 धावा.
राईट आर्म राऊंड द विकेट राजा मांजरेकर. विकेट केली आहे ईशानची. इथे मात्र पृथ्वीवरती अंका मात्र राजा दोन्ही वाढणार. धावसंख्या 18 वरती 28 जास्त घेऊ नका प्लीज. राजा मांजरेकर प्रेशर मध्ये समोरची टीम सुद्धा आहे. प्रेक्षकांचं प्रेशर आहे. थोडस डिफेंडिंग चॅम्पियनचं प्रेशर. भरोसा वेगवेगळी होत आहे का. राजा आलाय गोलंदाजीसाठी. प्रथमेश शूट दुसऱ्या बाजूला टीमने आले निर्णय घेतला होता प्रथम गोलंदाजी.